लो फुलटोसचा चेंडू आणि इथून मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 14. 7.00च्या सरासरीने धावा जमा केल्यात. चला जास्त वेळ घेऊ नका. 2 षटक टाकण्यासाठी 9 मिनिटं आपण खर्च केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला हा तिसरं षटक 6 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे. अन्यथा चौथ्या षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये आपला एक क्षेत्ररक्षक घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे मलंगड कोपऱ्याजवळील टीमने आणि पुढील सर्व संघांनी. टोपुलटोचा चेंडू त्या ठिकाणी मात्र खेळून काढलाय. ऑनसाइड रिझन मध्ये डावखुरी हाताचा फलंदाज. सिंगल मिळेल. सिंगल नसतानाची धावसंख्या धावफलकावर 15. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज विजय आलाय. स्पीडअप करायचा आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. डॉट बॉल. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर लावल्यात. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज विजय. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच अटॅकमध्ये चेंडूला उचलला आणि फेकलं. संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. आतापर्यंत 12 मिनिटं आपण घेतलेले आहेत. उर्वरित 3 मिनिटांमध्ये आपल्याला 3 चेंडू फेकायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे. लो फुलटोचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ सीमा पार. हा येतोय चौकार. धावा लागल्या तर 22 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. इथून मात्र झेल पकडलाय आणि इथून मात्र फलंदाज बाद झालाय. सुनील तुझ्यासाठी फलंदाज खेळपट्टीवर परेश आलाय. गतीमध्ये परिवर्तन. त्या ठिकाणी मात्र सिंगल आली आहे. डबलचा प्रयत्न केला जाईल खेळपट्टीवर. 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा
संघाची धावसंख्या धावफलकावर 29 धावा. 29 धावा धावफलकावर लावल्यात. आतापर्यंत विचार केला तर चौथं षटक, फ्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक चालू आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. मिड विकेट मध्ये दुर्वाचा शतरक्षक आला. पहिली धाव वेगानं आणि दुसरीचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा, 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 37 धावा. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू. 37 धावा धावफलकावर लावल्यात आतापर्यंत. इथून मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची. 38 धावा. मी मगाशी सांगितलं होतं की 40 धावांपर्यंत निश्चितच जरा गारमाळ संघ पोहोचला तर एक समाधानकारक स्कोर उभा करू शकेल. एक टफ फाईट सामना निश्चितच प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. इथून मात्र डॉट. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 38. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 39 धावा. तत्पूर्वी आपण जाऊया नाणेफेकीकडे, ज्या ठिकाणी मात्र नंदू कांबळे यांच्या शुभ हस्ते शिळंदवाडी विपक्ष उंबरवेडे या 2 संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल.
या ठिकाणी झालेले आहेत. 15 मिनिटांचा कालावधी दिला जाईल आपल्याला गारमाळ संघ. चला फलंदाज रुपेश आणि आकाश भगत ही जोडी. 24 चेंडू मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. गेम ऑन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकुश. मागच्या सामन्याचा हिरो. मागच्या षटक अतिशय चांगलं फेकलं होतं. 4 चेंडू अतिशय चांगले फेकले होते, परंतु त्यानंतर मात्र 2 नो चेंडू फेकून गोलंदाज चेंज करावा लागला होता. तोच गोलंदाज येण्याने ऍक्शन मध्ये. चला 1:23 मिनिटाने गेम ऑन झाली या सामन्याची. दुसरं सत्र. इथे मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार. बिग षटकार. इथून मात्र फटका चांगला आहे. अजून एक धमाका. मोठा फटका. चेंडू थांबणार नाहीये. जणू काही या ठिकाणी मात्र ज्या पद्धतीने आकाश भगत खेळत होता तेव्हा असं वाटत होतं की हा सामना जरूर लवकर संपुष्टात आणण्याच्या तयारीत आलाय हा संघ, परंतु आकाश भगत तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. नवीन फलंदाज रमेश गिरा. इथून मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्याच्या वरनं हँडसम षटकार. खेळ संपलाय आणि इथून मात्र अतिशय मजबूत स्थितीत आलाय तो कोपऱ्याजवाडी मलंगड हा संघ. बॅकफुटवर पहिल्या षटकामध्ये तरी ढकललाय गारमाळ संघाला. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. अजून एक फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 18. अरे बॅटमन तू नको ना सांगू. इथून मात्र डॉट चेंडू. षटक क्रमांक पहिलं संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा.
एक षटक टाकण्यासाठी तब्बल 5 मिनिटांचा कालावधी घेतलाय. 1:28 झालेले आहेत. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय एकनाथ या गोलंदाजाचा वापर केलाय. धावसंख्या धावपलकर 19. पॅटर्न बॉलचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू पेस केला रुपेशनं. अजून एक चांगला चेंडू. कमबॅक करून द्यावं लागेल गोलंदाज एकनाथला, कारण अंकुश महागडा ठरला. ज्या अंकुशनं मात्र 18 धावांचं महागडं षटक फेकलं आणि इथून मात्र एकनाथला कमबॅक करून द्यावं लागेल. जर या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकवायचं असेल गारमाळ संघाला तर हे षटक खूप चांगलं फेकावं लागेल. सिंगल सिंगलनं संघाची धावसंख्या धावपलकर 20 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सॉरी, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत धावसंख्या धावपलकर आपण पाहतोय 20 धावा. 3 चेंडू फेकलेत गोलंदाज एकनाथनं. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं या ठिकाणी मात्र सलग जर 3 षटकार लगवले तर केपी अर्थात किरण पारधी यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज ऑनलाईन स्वरूपात दिलं जाईल. चला, सामना स्पीडअप करायचा आहे. बॅटची एडिंग एज आणि इथून मात्र फलंदाज बाद. चला, सामना स्पीडअप करायचा आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर अरुण पारधी. 21 धावा धावपलकावर लावल्यात आतापर्यंत. विचार केला तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. शरीराचा वेध घेतला चेंडूने, सरळ शरीराचा वेध घेतला. लाऊड अपील केली परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या धावपलकर आपण पाहिली 21 धावा. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. सुनील गोलंदाजी मार्कवर.
12 चेंडूमध्ये 18ची गरज असताना हा डॉट चेंडू आलाय. स्ट्राईकवर फलंदाज रमेश गिराज याच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता. तिथून 2 धावा आणि त्याच्यानंतर मात्र 3 चेंडू डॉट आलेत. इथून अजून एक 22 धावा. लो फुलटोचा चेंडू हा झेल खूप महत्वाचा आहे गारमाळ संघासाठी आणि तो झेल मात्र सोडलाय. जणू काही झेल नाही तर कदाचित मॅच ही सोडली असेल गारमाळ संघानं. 2 साइडला मात्र संधी होती. झेल तर सुटली परंतु धावचीची सुद्धा संधी होती तीही गमावली. धावपलकावर धावा लागल्या 24. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु बनेल दर्शक हा येतो हँडसम षटकार. झेल सोडल्याचे परिणाम मात्र लगेच पाहायला मिळतात ते गारमाळ संघाला. या षटकारानं मात्र सामना खुला झालाय. चेक करायचा का षटकार आहे ना तिथं प्रेक्षक चेक करू मग तुम्ही काय नंतरता चालेल. वन बाउंस सीमारेषा पार चौकार. चौकार आला. चौकारांना संघाची धावसंख्या धावफलकावर 28. 8 चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज. तो झेल खूप काही सांगून जाईल गारमाळ संघाला. स्ट्राईकवर फलंदाज अरुण पारधी तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील आहे. इथून मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. झेल क्षेत्ररक्षकाच्या डायरेक्ट तोंडावर चेंडू पडलाय. जरा पाहायचा आहे. चला ओके आहे वाटन. झेल खूप महत्वाचा होता. तो झेल मात्र सोडलाय. सिंगल आली. 7 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज. चला 14 मिनिटं आतापर्यंत आपण खर्च केल्यात. बरोबर 23 ला सामना सुरू झाला होता. 37 झालेत. लो फुलटोचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. काय आपलातून झेल टिपलाय. निश्चितच पहिला झेल मात्र सरळ चेंडू तोंडावर पडला परंतु हटला नाहीये तो क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगला मोक्याच्या क्षणी झेल टिपलाय. इथून मात्र येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप करायचा आहे गारमाळ संघ.
6 मध्ये 10. पहिला चेंडू स्लॉगरच्या षटकामधील 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना बराच वेळ चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक करतायत काय. हा झेल खूप महत्वाचा होता. पुन्हा एकदा अरुण पारधीला जीवनदान मिळालंय. आता मात्र अरुण पारधीला हा सामना फिनिश करावा लागेल, कारण 2 जीवनदान, या 2 जीवनदानाचा फायदा अरुण पारधीला उचलावा लागेल. कॉलिंग होणे खूप गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकाला वाटलं शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेल घेईल, परंतु दोघही चेंडूकडे पाहत राहिले. नशीब म्हणजे त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला. 5 मध्ये 10. शॉर्ट पिच फाईन लेगला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार, चौकार. मात्र समीकरण बदललं. 33 धावा धावफलकावर लावल्यात. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. मागील सामना सुद्धा आपण पाहिला होता. सावरोली विपक्ष सामना सावरोली विपक्ष मलंगड कोपऱ्याजवाडी या 2 टीम मध्ये, आणि इथून मात्र डॉट चेंडू. आता मात्र अरुण पारधीवर प्रेशर येईल, कारण डॉट चेंडू खेळलाय. मागच्या चेंडूवर जरूर चौकार आला होता, त्यानंतर मात्र गोलंदाजाने कमबॅक केलं. येणारे 3 चेंडू 6 धावांची गरज. सामना रफ अँड टफ पाहायला मिळाला, आणि सामना आपल्या स्टाईलने संपवलाय. सामना जिंकला या ठिकाणी मात्र मलंगड कोपऱ्याजवाडी संघानं. खूप खूप अभिनंदन. तिसऱ्या फेरीमध्ये मात्र आपण दाखल झालात. हार्ड लक. या ठिकाणी मात्र गारमाळ संघ आपण या ठिकाणी आलात, आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल खूप खूप आभार. संघाने सेकंड करायचा आहे आणि मैदान लगेच सोडायचं आहे.